मराठवाड्यात मान्सूनचं आगमन एक दिवस आधीच झालं, त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस अक्षरशः धो-धो कोसळला। मराठवाड्यातील धरणांचा अनेक जलाशयांना दिलासा मिळाला। नद्या आणि नाले ओसंडून वाहू लागले, काही नद्यांना तर पूर आला। दुष्काळामुळे होरपडलेल्या मराठवाड्याच्या भूमीवर पावसाचा शिडकावा पडल्यामुळे काहीसा आनंद ओलावा निर्माण करून गेला। एकीकडे वरुणराजानं मराठवाड्यावर अशी आशीर्वादाची चादर धरलेली असताना दुसरीकडे मराठवाड्याचा घसा मात्र कोरडाच आहे, कारण अजून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांची गावांची आणि वाड्या वस्त्यांची तहानेसाठीची मदार ही टँकरवरच अवलंबून आहे। परिणामी पावसाचं दमदार आगमन झालेलं असतानाही मराठवाड्यातील टँकरची संख्या मात्र अद्याप घटलेली नाही। आजही मराठवाड्यातील तब्बल 1980 गावांची तहान 2024 टँकर भागवत आहेत। अशा सगळ्या परिस्थितीत टँकर लॉबी सक्रिय झाल्याची ही चर्चा मराठवाड्यात रंगली आहे। जो मी लहान होतो तेव्हापासून पाण्याचा परेशानी आहे। पहिला आम्ही बैलगाडीवर आणत होतो टाकीवर, त्याच्यानंतर टँकर सुरू झालं। ते टँकरचं पाणी पुरत नाही आम्हाला। हा 10-12 भांडे पाणी मिळतात, ढोरायला पाण्याचा त्रास। पावसाळा सुरू जरी झालं तर सध्या आता पाणी नाही आम्हाला। हा साधारण पाऊस झाला, साधारण पाणी झाल्यावर पावसाळ्यात पाणी येते, पावसाळ्यात पाणी पण ते बी लांब आहे हापसी। दरम्यान मराठवाड्यातील किती गावांना किती टँकर्सनं पाणी पुरवठा होतो तेही पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गावं आणि वाड्या आहेत एकूण 555 आणि टँकर पुरवले जातात इकडे 741। जालना जिल्ह्यामध्ये 475 गावं आणि वाड्यांना 542 टँकरद्वारे अजूनही पाणी पुरवठा होतोय। याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये 739 तब्बल गावं आणि वाड्या आहेत, ज्यामध्ये 468 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। याशिवाय धाराशिव जिल्ह्यामध्ये 102 गावं वाड्या वस्त्या अशा आहेत की जिथे 150 टँकरद्वारे पाणी पोहोचवलं जातं। याशिवाय नांदेडमध्ये गावं आणि वाड्या 40 आहेत, ज्यामध्ये 39 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यामध्ये 47 गावं आणि वाड्या वस्ती अशा आहेत की जिथे 41 टँकरद्वारे तहान भागवली जाते। याशिवाय परभणी जिल्ह्यामध्ये 32 गावं आणि वाड्या अशी आहेत की जिथे 33 टँकरद्वारे पाणी पोहोचवलं जात आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 10 गावं आणि वाड्या वस्ती अशा आहेत की जिथे 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, गावांची तहान भागवली जाते। बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर अन्य काही अपडेट आणि ब्रेकच्या दरम्यान तुमच्या जिल्ह्यातल्या हेडलाईन्स स्क्रीनवर